रात्रीचे 10:30 वाजले होते. सगळे लोक मंदिरातून दर्शन करून आले होते. कार बाहेर उभी करून घरात प्रवेश केला आणि पाहिलं तर सुनबाई मितालीचे आईवडील हॉलमध्ये बसले होते. अचानक विहीनबाई, साधना आणि व्याही प्रकाशरावांना पाहून आसावरीताई तर हैराण झाल्या. मिताली एकीकडे डोळ्यात पाणी घेऊन उभी होती. एका क्षणासाठी आसावरीताई आणि त्यांची मुलगी सायलीचे पाय दरवाजातच थांबले. पण घर स्वतःचंच होतं. त्या आत आल्या. वातावरणाचा अंदाज लावून घराची मालकीन आसावरीताईंनी विहीनबाई आणि व्याहींना नमस्कार करून म्हणाल्या, अचानक कसं काय आलात? तुम्ही फोन केला असता तर आम्ही घरीच थांबलो असतो. त्यांचं बोलणं ऐकून साधनाताई तोंड वाकडं करून म्हणाल्या, जर फोन करून आलो असतो तर आम्हाला माहीतच झालं नसतं की आमच्या मुलीला इथं कशी वागणूक दिली जाते. साधनाताईचं बोलणं ऐकून सगळे हैराण होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि आसावरीताई मितालीकडे पाहू लागल्या, जी रडत उभी होती. त्यांना हे समजायला वेळ लागला नव्हता की सुनबाई असं काहीतरी बोलली आहे, त्यामुळे विहीनबाई आणि व्याही इथे आलेले आहेत. आणि ते पण स्वतः आलेले नाहीत, तर मितालीने फोन करून त्यांना बोलावलं आहे. आणि तसं पण मितालीची सवयच होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या आईवडिलांना सासरी बोलून घेत होती. आणि ही गोष्ट आसावरीताईंना 2 महिन्यात चांगल्या प्रकारे समजली होती. कारण पहिल्यांदा पण असं झालं होतं. आता पाठीमागच्या वेळी जेव्हा मितालीला तिच्या माहेरी जायचं होतं आणि सायलीच्या परीक्षा चालू होत्या, त्याचवेळी आसावरीताईंच्या माहेरून महत्त्वाचा फोन आला होता. त्यामुळे गौतमला त्यांच्याबरोबर जावं लागलं. तेव्हा गौतम मितालीला म्हणाला होता की तो लवकरात लवकर तिथलं काम आवरून येईल आणि मग तिला तिच्या माहेरी घेऊन जाईल. तोपर्यंत सायली पण कॉलेजवरून येईल. गौतम आणि आसावरीताई जाताना मिताली काहीच बोलली नाही. पण जेव्हा दोघेही परत आले तर याच गोष्टीचा तिने तमाशा बनवला होता आणि आपल्या आईवडिलांना बोलावून घेतलं होतं. तेव्हा पण विहीनबाईंनी आसावरीताईंना खूप ऐकवलं होतं. पण आज असं काय झालं होतं बरं? तोपर्यंत मितालीचा नवरा गौतम आत आला. समोर आपल्या सासू सासऱ्यांना पाहून पहिल्यांदा तो पण काही क्षण हैराण होऊन उभा राहिला. नंतर पुढे होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला, आई बाबा तुम्ही इथे अचानक? आम्ही तर सरप्राईज झालो. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, अरे बेटा तुम्हीच काय सरप्राईज झाला आहात? सरप्राईज तर आम्ही लोक झालो आहोत. आम्ही तर आमची मुलगी तुम्हाला दिली होती, पण तुम्ही तिचे काय हाल केले आहेत. आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एका क्षणासाठी गौतम पण चकित झाला होता. तेव्हा आसावरीताई आपल्या मुलीला सायलीला म्हणाल्या, सायली उभी का आहेस? जाऊन सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये. आसावरीताईंचं बोलणं ऐकून सायली किचनमध्ये गेली. तेव्हा साधनाताई म्हणाल्या, माफ करा विहीनबाई, खूप झाला पाहुणचार. आम्ही आमची मुलगी यासाठी नाही दिली की तुम्ही तिच्याशी असं वागाल. लग्न अगोदर तुम्ही तर खूप मोठं बोलत होता. सून तर आमच्यासाठी मुलगी आहे. आणि आता काय झालं? तुम्ही असं वागता का तुमच्या मुलीबरोबर? साधनाताईचं बोलणं ऐकून आसावरीताई म्हणाल्या, काय झालं विहीनबाई? मला अजूनपर्यंत समजलं नाही. सरळ सरळ सांगा बरं. तेव्हा साधनाताई म्हणाल्या, अच्छा तुम्हाला माझं म्हणणं समजत नाही. त्या अगोदर तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही यावेळी सगळेजण कुठे गेला होतात? आसावरीताईंच्या प्रश्नावर साधनाताईंनी प्रश्न विचारला. तेव्हा आसावरीताई म्हणाल्या, आम्ही सगळेजण मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथूनच येत आहोत. आसावरीताई प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शांतीपूर्वक देत होत्या. तेव्हा साधनाताई म्हणाल्या, तुमचा सगळा परिवार मंदिरात गेला होता. मग माझी मुलगी तुमच्या परिवाराचा हिस्सा नाही का? तिला का घेऊन गेला नाही? तिला घरी एकटीला सोडून गेला, जसं की ती या घरची सून नाही तर चौकीदार आहे. पण मितालीच नाही म्हणाली होती. आम्ही तर तिला घेऊन जाणार होतो. गौतम मध्येच म्हणाला, अच्छा ती नाही म्हणाली, पण तुम्ही एकदा तरी तिला विचारलं का का ती ती का येत नाही आणि का तिचं मन होईल तुमच्याबरोबर येण्यासाठी, जेव्हा तुमची आई प्रत्येक गोष्टीत नाखुपसत असते. साधनाताई हाताने इशारे करत बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून आसावरीताई हैराण होऊन म्हणाल्या, मी काय नाखुपसत बसले आहेत? तुम्ही जरा समजावून सांगू शकता का? तेव्हा साधनाताई म्हणाल्या, अहो दोघांचं नवीन लग्न झालं आहे. आता त्यांचे फिरायचे दिवस आहेत आणि तुम्ही त्या दोघांमध्ये येत आहात. तुमचं तर वय झालं आहे. या मुलांना फिरण्यासाठी वेळ द्या. तेव्हा गौतम उभा राहून म्हणाला, हे काय बोलत आहात आई? आम्ही मंदिरातच गेलो होतो आणि मंदिरात सगळा परिवार एकत्र गेला, तर यात काय चुकलं? एवढ्याशा गोष्टीचं कोण तमाशा बनवतं का?
गौतम तू शांत बस, मी बोलत आहे ना. तुला मध्ये बोलायची काही गरज नाही, शांती ठेव, आसावरीताई म्हणाल्या. तेव्हा साधनाताई म्हणाल्या, तमाशा का नाही करू? माझ्या मुलीवर तुम्ही लोक अन्याय करत आहात आणि मी सहन करू? मी तर माझी फुलासारखी मुलगी तुम्हाला दिली आहे. बघा तिचं रडून रडून काय हाल केले आहेत तुम्ही लोकांनी. जर तुम्ही लोक सुनेला आपली मुलगी समजत असता तर आम्हाला इथे सारखं सारखं यावं लागलं नसतं. तेव्हा आसावरीताई म्हणाल्या, खरंच हीच गोष्ट आहे की तुमच्या मुलीला आम्ही दोन्ही मायलेकींचं गौतमबरोबर जाणं वाईट वाटलं. का मी तिला ओरडली याचं वाईट वाटलं? आसावरीताई मितालीकडे बघत म्हणाल्या. तेव्हा मिताली म्हणाली, आई जर मी जीन्स घालून मंदिरात गेली असती तर काय चुकीचं झालं असतं? तुम्ही तर मला एवढ्या जोरात ओरडला. तेव्हा आसावरीताई म्हणाल्या, पण मी तुला एकटीला ओरडली नव्हती, सायलीला पण ओरडली होती. ती तर गुपचूप ड्रेस घालून मंदिरात जाण्यासाठी आली ना. पण तू तर डोकं दुखतंय, थोडा वेळ आराम केला तर बरं वाटेल, तुम्ही लोक जावा असं म्हणून मंदिरात येण्यासाठी नाही म्हणाली होतीस. अरे असं कसं तुम्ही ओरडलात? सुनेने जर जीन्स घातली तर काय समस्या आहे? आम्हाला नव्हतं माहीत तुम्ही एवढ्या जुन्या विचारांच्या आहात. साधनाताई मध्येच म्हणाल्या, हे पहा विणबाई, तुमची मुलगी अजून पण जीन्स घालून उभी आहे. माझे स्वतःचे विचार आहेत, मंदिरात अशी फाटलेली जीन्स घालून जाणं चांगलं वाटत नाही. शेवटी आमची पण काही संस्कृती आहे. मी पण एक आई आहे. मी माझ्या मुलांना समजावणार नाही तर कोण समजावणार? म्हणून मी नाही म्हणाले होते. मला नव्हतं माहीत की एवढ्या छोट्या गोष्टीचा ही एवढा मोठा तमाशा बनवेल, आसावरीताई म्हणाल्या. तेव्हा साधनाताई म्हणाल्या, फक्त म्हणायचं असतं की सासू आई असते, पण सासू कधीच आई बनू शकत नाही. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्या मुलीला ओरडलात. साधनाताईच्या तोंडात जे येत होतं ते त्या बोलत होत्या. आता आसावरीताईंना पण सहन झालं नाही, तर त्याही त्या मोठ्या आवाजात बोलण्याऐवजी शांतीने म्हणाल्या, खरं बोलत आहात विहीनबाई, सासू कधीच आई बनत नाही. त्याच प्रकारे हे पण खरं आहे विहीनबाई की सून पण कधीच मुलगी बनू शकत नाही. तुमची मुलगी तर स्वतः मुलगी बनू शकली नाही, मग माझ्याकडून आई बनण्याची अपेक्षा तुम्ही कशी करता? मी तुमच्या मुलीला एकटीला ओरडले नव्हते. माझी मुलगी पण तिच्याबरोबर उभी होती. पण ती गुपचूप जाऊन कपडे बदलून आली. आणि तुमच्या मुलीने काय केलं? मी तर सासू आहे, मला तर सगळीच नावं ठेवणार. खरं बोलला की तुम्हीही माझी आई नाही बनू शकली, पण तुमची मुलगी माझी मुलगी बनू शकले का? जेव्हा तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मुलीला ओरडत होता तेव्हाही आजूबाजूच्या लोकांना गोळा करत होती का? का तुम्हालाही काही न बोलता तुमच्या नातेवाईकांना बोलावून तुम्हाला समजायला सांगत होती, जे आज ती इथे करत आहे? आणि तुम्ही पण इथे येण्या अगोदर एकदा तरी तुमच्या मुलीला विचारलं का, आम्ही तिला का घेऊन गेलो नाहीत? का ती स्वतः आलेली नाही? टाळी एका हाताने वाजत नाही विहीनबाई. मी पण एका मुलीची आई आहे. तुमच्या पण घरी एक सून आहे. देव ना करो तुमच्या पण घरी असं होईल आणि तुम्हाला पण या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल. तेव्हा काय कराल? मी तर कधीच तुमच्या सुनेला ड्रेस घातलेला पाहिला नाही आणि इथे एका जीन्ससाठी तुम्ही माझ्याशी भांडायला आलात. तुमची सून पण तुमच्या घराच्या सिस्टीमनुसार चालत आहे. मग तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या घरात का ढवळाढवळ करत आहात? तुम्ही तुमच्या मुलीला समजावण्याऐवजी मला समजावत आहात. तुम्ही तुमच्या सुनेची कशी आई बनला आहात? तुमच्या सूनबाईला किंवा तुमच्या सुनेच्या आईवडिलांना माहिती आहे तुम्ही माझ्याशी तुमच्या मुलीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी भांडायला येता. आसावरीताईंचे प्रश्न ऐकून साधनाताई दबल्यागत होत्या. साधनाताई म्हणाल्या, हे तर चुकीचं आहे विहीनबाई, तुम्ही विषय बदलत आहात. तुम्हाला माझ्या सुनेशी काय देणं घेणं आहे? साधनाताई चाचपडतच म्हणाल्या. आसावरीताई म्हणाल्या, का देणं घेणं नाही? स्वतःच्या घरात काहीही सिस्टीम चालेल, पण मुलीच्या सासरी चालणार नाही. आता तुम्ही माझ्या घरात दखल करत आहात तर मला पण तुमच्या घरात बोलावं लागेल. सगळं व्यवस्थित असूनही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला भांडत आहात. मग आम्हाला पण तुमच्या सुनेच्या आईवडिलांशी बोलावं लागेल. मला रोजच्या रोज हा तमाशा आणि रडगाणं सहन होणार नाही. आसावरीताईने आपला पक्ष सरळ सरळ साधनाताई आणि प्रकाशरावांच्या समोर ठेवला होता. साधनाताई काही बोलणार तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले, साधना पुरे झालं. का मुलीचं घर तोडायला बसलीस? सगळी चूक तुझ्या मुलीची दिसत आहे. पहिल्यांदा तर मला वाटत होतं आपली मुलगी खूपच दुःखी आहे, पण आता समजलं की ही छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊन स्वतःच त्रास करून घेते आणि दुसऱ्यांना पण त्रास देते. जर तू मध्ये बोलशील तर मी कधीच आपला संसार करणार नाही. पण
पण बिन काही नाही. उठ आणि घरी चल. आणि मिताली, जर तू इथून पुढे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तमाशा केला तर आम्ही लोक येणार नाही. तुझ्या माहेरी तू पाहिलं आहेस ना, तुझी आई तिच्या सुनेला कशी ठेवते. तुला तर एवढी सूट मिळाली आहे तर त्याची कदर कर. असा विनाकारण तमाशा करून स्वतःची आणि आमची किंमत घालवू नकोस. प्रकाशराव मितालीला रागाने म्हणाले. तेव्हा मिताली गुपचूप नजर खाली करून उभी होती. त्यानंतर प्रकाशरावांनी आसावरीताईंची माफी मागितली आणि तिथून रवाना झाले आणि त्यांना आश्वासन दिलं की इथून पुढे त्यांच्या मुलीने असा तमाशा केला तर सगळ्यात पहिल्यांदा ते आसावरीताईंशी बोलतील आणि नाही ते त्यांच्या बायकोला घेऊन त्यांच्या घरी येतील. कथा आवडली असल्यास लाईक करा. थँक्यू.